A lesson in life from a beggar. Mira is a good friend of mine. She is an LIC officer earning a good salary. But there was always something strange about her. She was forever unhappy. Whenever I met her, I would start to feel depressed. It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. She never had anything positive to say on any subject or about any person. भिकाऱ्यांनी शिकवलेला आयुष्याचा धडा. मीना ही माझी एक चांगली मैत्रीण होती. म्हणजे ही गोष्ट लेखिका सांगते अशा रीतीने याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ती एक LIC ऑफिसर होती. तिला चांगल्या पगाराची नोकरी होती. पण तिच्या बाबतीत काहीतरी अशी खटकणारी गोष्ट होती. ती कायम दुःखी असायची. जेव्हा जेव्हा मी तिला भेटले तेव्हा तेव्हा ती कायमच कुठल्या तरी मानसिक तणावाखाली असल्यासारखी वाटायची. आणि तिचं ते दुःख आणि ते औदासीन्य आणि तिचा तो जीवनाकडे बघण्याचा उपेक्षावादी दृष्टिकोन हा ती आजूबाजूच्या वातावरणात पसरत असे. त्यामुळे तिच्या सहवासात येणारे सगळेच त्या उदासीमुळे आपणही उदास होत असत. तिला कुठल्याच गोष्टीबद्दल काही चांगलं बोलायचं नसेल आणि कुठल्याच माणसाबद्दल सुद्धा कधी तिला काही चांगलं बोलायचं नसेल. For instance, I might say to her, Meena, did you know Rakesh has come first in his school? म्हणजे उदाहरणार्थ मी जर तिला म्हटलं की मीना तुला माहिती आहे का की राकेश सगळ्या शाळेत पहिला आलाय. Meena's immediate response would be to belittle the achievement. Naturally, his father is a school teacher, she would say. तर मीनाचा प्रतिसाद नेहमीच त्या गोष्टीचं महत्त्व कमी करणारा असायचा. मग अशावरती म्हणायची की अरे येणारच, त्यात काय नवल, त्याचे वडील त्या शाळेत शिक्षक आहेत. If I said, Meena, Shweta is a very beautiful girl, isn't she? Meena would be pessimistic. When a pony is young, he looks handsome. It is age that matters. Wait for some time. Shweta will be uglier than anyone you know. मी जर तिला म्हटलं की मीना श्वेता काही छान दिसते नाही, ती किती सुंदर मुलगी आहे नाही, तर याच्यावरती मीना ही थोडी उपहासाने म्हणेल की अगं तरुण वयात तर घोड्याची तट्टू पण खूप छान दिसते. हे वयच असतं. या वयात सगळेच जण छान दिसतात. थोडा थांब, थोड्या दिवसांनी श्वेता तुला इतर सगळ्यांपेक्षा कुरूप वाटते की नाही बघ. Meena, it's a beautiful day. Let's go for a walk. मी तर मीनाला म्हटलं की मीना किती छान दिवस आहे, चल आपण फिरायला जाऊ. No, the sun is too hot and I get tired if I walk too much. Besides, who says walking is good for health? There is no proof. तर मीना यालाही नकार देईल. ती म्हणेल किती ऊन पडलाय आणि चालून चालून मी बाई थकून जाते. आणि चालणं हा चांगला व्यायाम आहे असं कोण म्हणतं? त्याला काही प्रूफ आहे का? That was Meena. She stayed alone in an apartment as her parents lived in Delhi. She was an only child and had a habit of complaining about anything and everything. Naturally, she wasn't a very pleasant company and nobody wanted to visit her. Then one day, Meena was transferred to Bombay and soon we all forgot about her. तर अशी होती मीना. ती तिच्या घरामध्ये एकटीच राहायची कारण तिचे आईवडील
दिल्लीला राहत असत. ती आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि ती सदा न कदा सगळ्या गोष्टींबद्दल तक्रार करत राहायची. अर्थातच तिचा सहवास कोणालाच आवडत नसे आणि कोणीच तिच्या घरी जायला बघत नसत. एक दिवस मीनाची बदली, आता पुस्तकात म्हटलंय बॉम्बे, कारण 1995 पर्यंत मुंबई शहराचं नाव बॉम्बे असं होतं. तर तिची बॉम्बेला बदली झाली आणि आम्ही सगळेजण तिला विसरून गेलो. Many years later, I found myself caught in the rain at the Bombay's Flora fountain. It was pouring and I didn't have an umbrella. I was standing near Akbar Ali, a popular department store, waiting for the rain to subside. Suddenly, I spotted Meena. My first reaction was to run, even in that pouring rain. I was anxious to avoid being seen by her, having to listen to her never-ending complaints. However, I couldn't escape. She had already seen me and caught hold of my hand warmly. What's more, she was very cheerful. खूप वर्षांनी मी बॉम्बे, आता इथे बॉम्बेच म्हटलं, आपण मुंबई म्हणूया. खूप वर्षांनी आम्ही मुंबईला गेले होते आणि मुंबईच्या फ्लोरा फाउंटेन येथे मी उभी होते. खूप जोराचा पाऊस पडत होता आणि माझ्याकडे छत्री देखील नव्हती. मी अकबर अलीज या सुप्रसिद्ध दुकानाच्या समोर उभी होते आणि पाऊस कधी थांबतो याची वाट बघत होते. इतक्यात मला मीना दिसली. तिला बघितल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया ही होती की इथनं पळून जावं, इतक्या भर पावसात देखील इथनं पळून जावं. कारण मला अशी भीती वाटत होती की तिने मला बघितलं तर मला तिच्या कधीही न संपणाऱ्या तक्रारींचा पाढा मुळीच ऐकायचा नव्हता. पण माझी सुटका होऊ शकली नाही, कारण तिने मला आधीच बघितलं होतं आणि तिने माझा हात अत्यंत प्रेमाने हातात घेतला होता. आणि काय सांगावं, ती अतिशय आनंदातही दिसत होती. Hey, I am really excited. It's nice to meet old friends. What are you doing here? हे मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. आपल्या जुन्या मित्रांना भेटणं किती छान असतं. तू इथे काय करतेयस? I explained that I was in Bombay on an official work. मी हे स्पष्ट केलं की मी मुंबईला काही कामासाठी आले होते. Then stay with me tonight, she said. Let's chat. Do you know that old friends and memories are precious and rare? आज तू माझ्या बरोबरच राहा, ती म्हणाली. आपण खूप गप्पा मारू. तुला माहिती आहे ना की जुने मित्र आणि जुन्या आठवणी ह्या किती मौल्यवान असतात, किती दुर्मिळ असतात. I couldn't believe it. Was this really Meena? I pinched myself hard to be sure it wasn't a dream. But Meena was really standing there, right in front of me, squeezing my hand, smiling, and yes, she did look happy. In the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. A few strands of grey in her hair reminded me that years had passed. There were a few wrinkles in her face, but the truth was that she looked more attractive than ever before. माझ्यावर विश्वासच बसत नव्हता. ही खरंच मीना होती. मी मला चिमटा घेऊन बघितला आणि खात्री केली की मी स्वप्न तर बघत नाही. पण मीना खरोखरच तिथे उभी होती, अगदी माझ्या समोर उभी होती, माझा हात हातात धरून दाबत आणि स्मित हास्य करत, आणि ती चक्क आनंदी दिसत होती. ती 3 वर्ष जेव्हा बंगलोरमध्ये राहत होती तेव्हा मी तिला कधीही हसलेलं बघितलं नव्हतं. आता तिच्या केसांमधले काही केस हे रुपेरी रंगाचे झाले होते आणि तिच्या चेहऱ्यावर थोड्या सुरकुत्या देखील आता पडू लागल्या होत्या. पण खरी गोष्ट ही होती की ती अधिक आकर्षक दिसत होती. ती पूर्वीपेक्षाही कितीतरी आकर्षक दिसत होती. Finally, I managed to say, "No, Meena, I can't stay with you tonight. I have to attend a dinner.
Give me your card and I will keep in touch with you. I promise. शेवटी मी इतकं म्हणू शकले की मीना नाही, मी तुझ्याबरोबर आज राहू शकत नाही, मला एके ठिकाणी डिनरसाठी जायचं आहे, तू मला तुझं कार्ड दे आणि आपण दोघीही एकमेकींच्या संपर्कात राहूया, मी तुला वचन देते. For a moment Meena looked disappointed. Let's go and have tea at least, she insisted. क्षणभरासाठी मीनाला थोडंसं वाईट वाटल्यासारखं झालं, पण मग ती म्हणाली चल मग आपण एकत्र चहा तरी घेऊया, आणि तिने खूपच आग्रह केला. But Meena, it's pouring. पण मीना किती जोराचा पाऊस पडतो आहे. So what? We will buy an umbrella and then go to the Grand Hotel, she said. मग काय झालं, आपण एक छत्री घेऊया आणि आपण ग्रँड हॉटेलमध्ये जाऊन चहा घेऊया. We won't get a taxi in this rain, I grumbled. इतक्या पावसात आपल्याला टॅक्सी कशी मिळेल, मी थोडं नाराजीने म्हटलं. So what? We will walk. पण ठीक आहे, आपण चालत जाऊया. I was very surprised. This wasn't the same Meena I had known. Today she seemed ready to make any number of adjustments. मला आश्चर्याचा धक्का बसला. मला माहीत असलेली मीना ती ही नव्हती. आज ती वाटेल त्या तडजोडी करायला तयार झाली होती. We reached the Grand Hotel drenched. By then, the only thought in my mind was to find out who or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. I was quite curious. आम्ही ओल्या चिंब होऊन ग्रँड हॉटेलला पोहोचलो. तिथे जाईपर्यंत माझ्या मनामध्ये एकच विचार होता की मला शोधून काढायचंय की मीनामध्ये, अत्यंत निराशावादी असलेल्या या मीनामध्ये इतका बदल कसा काय झाला, आणि हे जाणून घेण्यासाठी मी अत्यंत उत्सुक होते. Tell me, Meena, is there a Prince Charming who has managed to change you so? मीना सांग बरं, कोण तो राजपुत्र आहे ज्याने तुझ्यामध्ये इतका मोठा बदल घडवून आणला. Meena was surprised by my question. No, there isn't anyone like that, she said. मीनाला आश्चर्याचा धक्का बसला. नाही नाही, असं काही नाही, असं कोणी नाहीये. Then what's the secret of your energy? I asked like a Tendulkar does in the advertisement. तर तुझ्या या ऊर्जेचे रहस्य काय? जसा सचिन तेंडुलकर जाहिरातीमध्ये प्रश्न विचारतो तसा प्रश्न मी तिला विचारला. She smiled. A beggar changed my life. तिने स्मितहास्य केलं आणि म्हणली की एक भिकारी आहे त्याने माझं आयुष्य असं बदलवून टाकलं. I was absolutely dumbfounded and she could see it. मी अक्षरशः स्तिमित झाले. मला कळेना की हे नक्की काय आहे, आणि तिलाही ते जाणवलं. Yes, a beggar, she repeated, as if to reassure me. He was old and used to stay in front of my house with his 5-year-old granddaughter. As you know, I was a chronic pessimist. I used to give my leftover to the beggar every day. I never spoke to him, nor did he speak to me. One monsoon day, I looked out of my bedroom window and started cursing the rain. I don't know why I did that, because I wasn't even getting wet. That day, I couldn't give the beggar and his granddaughter their daily quota of leftovers. They went hungry, I'm sure. हो, एक भिकारी. ती पुन्हा म्हणाली, जसं की ती मला पटवू पाहत होती. तो अत्यंत वृद्ध होता आणि माझ्या घरासमोर तो आपल्या 5 वर्षाच्या नातीस बरोबर राहायचा. तुला माहिती आहे मी किती पक्की निराशावादी होते. मी रोज त्या दोघांना माझ्या घरातलं उरलेलं अन्न देऊ करत असे. मी कधीही त्याच्याशी बोलले नाही आणि तोही कधी माझ्याशी बोलला नाही. तो पावसाळ्याचा दिवस होता आणि मी माझ्या बेडरूमच्या खिडकीच्या बाहेर पडणारा पाऊस बघत होते आणि मी पावसाला शिव्या घालत होते. मी असं का करत होते हे मला आज नाही सांगता येणार, कारण मी त्या पावसात भिजत देखील नव्हते. त्या दिवशी मी त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला त्यांचं रोजचं अन्न म्हणजे जे माझ्याकडे उरलं सुरलं असायचं तेही देऊ शकले नाही.
त्या दिवशी नक्कीच ते भुकेलेले असणार, माझी खात्री होती. However, what I saw from my window surprised me. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. They were laughing, clapping, and screaming joyously, as if they were in paradise. Hunger and rain did not matter. They were totally drenched and totally happy. I envied their zest for life. पण मी माझ्या खिडकीतनं जे काही बघितलं त्याने मी आश्चर्यचकित झाले. तो भिकारी आणि ती छोटी मुलगी रस्त्यावरती त्या भर पावसात खेळत होते. रस्ता रिकामा होता, रस्त्यावर वाहनं नव्हती, इतका जोरात पाऊस पडत असल्यामुळे ते दोघं हसत होते, एकमेकाला टाळ्या देत होते आणि आनंदाने चित्कारही काढत होते. जणू की ते त्या भर पावसामध्ये स्वर्गामध्येच आहेत अशा प्रकारे त्यांचा आनंद ओसंडून चालला होता. भूक किंवा हा जोराने पडलेला पाऊस याचं त्याला काहीच पडलेलं नव्हतं. या गोष्टी त्यांच्यावर काहीच परिणाम करू शकत नव्हत्या. ते पूर्णतः ओले चिंब होते आणि ते पूर्णतः आनंदी होते. जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांची जीवन जगण्याची ऊर्जा बघून मला त्यांचा त्या दिवशी खूप हेवा वाटला. That scene forced me to look at my own life. I realized I had so many comforts, none of which they had. But they had the most important of all assets, one which I lacked. They knew how to be happy with life as it was. I felt ashamed of myself. I even started to make a list of what I had and what I did not have. I found I had more to be grateful for than most people could imagine. That day, I decided to change my attitude towards life, using the beggar as my role model. हे दृश्य बघून मला माझ्या आयुष्याचा पुनर्विचार करण्याची गरज भासू लागली. त्या दिवशी मला उमगून आलं की माझ्याकडे किती सुख आहेत. मी त्या सुखांपैकी एकही त्यांच्याकडे नाही, पण त्यांच्याकडे एक गोष्ट आहे, एक मौल्यवान गोष्ट आहे जी माझ्याकडे नाही. त्यांना आनंदी कसं व्हायचं हे माहिती आहे. आनंदी होण्याची किल्ली जी त्यांच्याकडे आहे ती माझ्याकडे नाही. मला स्वतःची लाज वाटली. मी माझ्याकडे असलेल्या गोष्टींची यादी करायला लागले आणि माझ्याकडे नसलेल्या गोष्टीही मी आठवायला लागले. मला जाणवलं की माझ्याकडे कितीतरी जास्त गोष्टी आहेत आणि या जगातल्या बहुतेक सगळ्या लोकांपेक्षा अधिक अशी आरामाची साधनं माझ्याकडे आहेत. अनेक लोक ज्याची कल्पनाही करू शकत नाहीत अशा गोष्टी माझ्याकडे आहेत. त्या दिवशी मी ठरवलं की आपण आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलून टाकायचा. त्या दिवशी तो भिकारी हा माझ्यासाठी रोल मॉडेल ठरला. After a long pause, I asked Meena how long it had taken her to change. एक खूप मोठा पॉज घेत मी शेवटी मीनाला विचारलं की हा सगळा बदल करून घेण्यासाठी तुला किती वेळ लागला. Once this realization dawned, she said, it took me almost 2 years to put the change into effect. Now nothing matters. I am always happy. I find happiness in every small thing, in every situation and in every person. ही सत्याची जाणीव ज्या दिवशी माझ्या आयुष्यामध्ये उगवली त्यानंतर जवळपास 2 वर्ष मला हा बदल पूर्ण करण्यासाठी लागले. आता मी कसलीच फिकीर करत नाही. आता मी कायमच आनंदी असते. मी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये
आनंद शोधत असते आणि मी प्रत्येक परिस्थितीमध्ये आणि प्रत्येक माणसामध्ये माझा आनंद शोधते. Did you give any Guru Dakshina to your Guru? I asked. तू तुझ्या या गुरुला काही गुरुदक्षिणा दिलीस की नाही, मी विचारलं. No. Unfortunately, by the time I understood things, he was dead. But I sponsored his granddaughter to a boarding school as a mark of respect to him. नाही, दुर्दैवाने माझ्यामध्ये होत असलेला बदल मी जोपर्यंत पूर्ण करू शकले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पण त्याच्या नातीला मात्र मी एका बोर्डिंग स्कूलमध्ये घातलं आहे. तिच्या शिक्षणाचा, राहण्याचा सगळा खर्च मी उचलते आहे आणि हीच मी त्याला वाहिलेली श्रद्धांजली आहे. हेच मी त्याच्याविषयी व्यक्त केलेला आदर आहे.